व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही म्हणून हॉटेल बंद ठेवण्याची वेळ काहींवर आलेली आहे। तर काही हॉटेल चालकांनी आता कोळशाच्या शिगडीचा पर्याय जो आहे तो निवडलेला आहे। छोट्या हॉटेलमध्ये चूल जी आहे ती मांडू शकत नाही, मग आता अशा प्रकारे कोळशाची शिगडी जी आहे ती या ठिकाणी लावली जात आहे। नागपूर महाल परिसरामध्ये श्रीकृष्ण कॅन्टीन आणि रेस्टॉरंट जे आहे ते 70 वर्ष जुनं रेस्टॉरंट आहे आणि यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे ही 4000ची लोखंडी शिगडी विकत आणली, त्यामध्ये कोळसे टाकले जातात आणि त्यावर हे पोहे, समोसे, भजी हे सगळे बनवलं जात आहे। दादा, का बरं तुम्ही कोळशाच्या शिगडीवर आले? सिलेंडर टंचाई, सिलेंडर टंचाई। किती दिवस झाले? सिलेंडर आता हप्ताभर जो स्टॉक होता आमचा पूर्ण संपला, आता सिलेंडर काही मिळून नाही राहिलं। मग आता मग आता पर्याय काय आहे? रोजीरोटीसाठी करावंच लागेल ना। काय काय बनवतं याच्यावर? काय फरक आहे दोन याच्यावर? यात वेळ लागते, त्यात वेळ नाही लागत, फरक एवढाच आहे। नक्कीच बघा, हे दृश्य आपण बघू शकतो। ही कोळशाची शिगडी या ठिकाणी लावलेली आहे आणि या कोळशाच्या शिगडीवर 4000ची शिगडी विकत आणली आणि या शिगडीवर या ठिकाणी सगळं हॉटेलचं जे खाद्य आहे, साहित्य आहे ते या ठिकाणी बनवलं जातं। एवढ्या छोट्या जागेत चूल मांडू शकत नाही, मग हा मधला पर्याय निवडला कोळशाची शिगडी। व्यावसायिक गॅस सिलेंडर हॉटेल चालकांना नागपुरात मिळत नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।